Good evening, students. In last lecture, we discussed about the different physical expressions for which particle performing SHM, such as the displacement, velocity, and acceleration. And also, we discussed about the minimum and maximum values of velocity, displacement, and acceleration of particle performing SHM. Now, in today's lecture, we discuss some definitions and some formulas. आपण सर्क्युलर मोशन मध्ये बघितलं होतं व्हॉट इज द पिरियोडिक टाइम, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी. सिमिलरली ऑसिलेटरी ही सुद्धा एक प्रकारची मोशनच आहे. आपण ऑसिलेटरी मोशनच शिकतो ऑसिलेशन्स मध्ये. मग आपण ऑसिलेटरी मोशन जर विचार केला तर तिथं सुद्धा आपल्याला पिरियड, फ्रिक्वेन्सी या कॉन्सेप्ट आपल्याला येत असतात. तर त्यापैकी काही डेफिनेशन्स आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट जे आपल्याला पाहायचं ते म्हणजे एम्प्लिट्यूड. व्हॉट इज द एम्प्लिट्यूड आपल्याला एक्सप्रेशन मध्ये आलेला आहे भरपूर वेळेस. आपण एक त्यासाठी एक डायग्राम कन्सिडर करूया. लेट अस कन्सिडर पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम अलोंग द पाथ mn. mn या पाथच्या अलोंग तो लिनियर एसएचएम परफॉर्म करतो असं आपण कन्सिडर करूया. and let us consider O is the midpoint of this path. O हा त्या पॉइंट पाथचा मिड पॉइंट असेल. then point O is called as the mean position. O पॉइंटला आपण mean position असं म्हणतो. O पॉइंट जो आहे त्याला mean position म्हटलं जातं. समजा O पासून मी काहीतरी x एवढ्या अंतरावर आणखी एक पॉइंट घ्यायचा. समजा इथे मी कन्सिडर करतो K पॉइंट असेल. O आणि K यांच्यामध्ये डिस्टन्स आपण x कन्सिडर केलं. तर मग आपल्याला माहिती आहे x साठीचं डिस्प्लेसमेंट साठीचं जनरल इक्वेशन x a sin ओमेगा t प्लस phi असं आपण कन्सिडर करू. ज्या वेळेस sin ओमेगा t प्लस phi ही क्वांटिटी प्लस किंवा -1 असेल त्यावेळेस आपण असं कन्सिडर करू शकतो की x असलं पाहिजे प्लस -1. बघा तुमच्या लक्षात येते का? हे O पासून K पर्यंतचं डिस्टन्स आहे x आणि जनरल फॉर्म्युला आपण डिस्प्लेसमेंट साठी तर शिकलो. x a sin ओमेगा t प्लस phi when sin omega t plus phi is equal to plus minus 1, then x is equal to plus or minus a. That means when displacement is plus minus a, the particle will be at m or n. ज्या वेळेस डिस्प्लेसमेंट प्लस मायनस a असते त्यावेळेस तो पार्टिकल एकतर m पोझिशनला असेल नाहीतर n पोझिशनला असेल. that position are called as the extreme positions. त्यांना आपण एक्स्ट्रीम पोझिशन्स असं म्हणतो. आणि हा जो a असतो यालाच आपण एम्प्लिट्यूड असं म्हटलं जातं. हाऊ टू डिफाइन द एम्प्लिट्यूड? द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल performing SHM. The maximum displacement of particle performing SHM from its mean position is called amplitude of SHM. आपण त्या पार्टिकलचा SHM परफॉर्म करत असताना त्याच्या मेन पोझिशन पासूनचं जे जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट असते द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मेन पोझिशन इज कॉल्ड ॲज द एम्प्लिट्यूड ऑफ दॅट SHM. त्याला आपण एम्प्लिट्यूड असं म्हणतो. प्लस मायनस a का लिहितात? कारण इकडल्या बाजूला असेल तर कन्सिडर करतो प्लस a, त्या बाजूला असेल तर मायनस a. That means it is positive extremity or negative extremity. हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी प्लस और मायनस साइन आपण यूज करत असतो. तर अशा पद्धतीने आपण एम्प्लिट्यूड डिफाइन करू शकतो. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड एज द एम्प्लिट्यूड ऑफ द SHM. असं जनरल इक्वेशन जर असेल x a sin ओमेगा t प्लस phi, हा a म्हणजे त्या SHM चा एम्प्लिट्यूड असतो. नाउ लेट अस कन्सिडर द नेक्स्ट क्वांटिटी that is called what is
पिरियड ऑफ ऑसिलेशन और पिरियड ऑफ एसएचएम. पिरियड काय आहे ते आपण बघूया. व्हॉट इज द पिरियड ऑफ एसएचएम? लेट अस सी व्हॉट इज द पिरियड ऑफ एसएचएम. पिरियड ऑफ एसएचएम सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण शिकलो. पिरियड हा टी ने दाखवला जातो. व्हॉट इज द पिरियड? दॅट मीन्स आपण पाहिलं ऑसिलेटरी मोशन ही टू अँड फ्रो मोशन असते आणि त्या मोशन मध्ये पार्टिकल परफॉर्म्स इट्स मोशन अगेन अँड अगेन अलॉंग द सेम पाथ. दॅट मीन्स वन सेट ऑफ मूवमेंट ऑफ दॅट पार्टिकल इज कॉल्ड एज द वन ऑसिलेशन. तुम्ही तीन मोशन जर कन्सिडर केल्या, पहिली सर्क्युलर असेल तर रिव्होल्यूशन, रोटेशनल असेल तर रोटेशन आणि ऑसिलेटरी मोशन कन्सिडर केले तर त्याला ऑसिलेशन म्हटलं जातं. दॅट मीन्स when particle performing SHM, that particle requires some time for one oscillation. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं त्याचं वन ऑसिलेशन म्हणजे काय असतं. सपोज मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन आपण कन्सिडर केल्या, कुठूनही स्टार्ट करू द्या. समजा त्याने एक्स्ट्रीम पासून स्टार्ट केलं तर तो मीनला जाईल, ह्या एक्स्ट्रीमला जाईल, परत मीनला जाईल, परत एक्स्ट्रीमला जाईल. त्याची अशी जी एक मुवमेंट असते त्या मुवमेंटला त्याचं एक ऑसिलेशन असं म्हटलं जातं. आणि मग डिफाइन आपण काय करू शकतो तर सिंपल टाइम टेकन बाय पार्टिकल, टाइम टेकन बाय पार्टिकल performing SHM to complete one oscillation, to complete one oscillation is called period of SHM. म्हणजे एखादा पार्टिकल SHM परफॉर्म करत असेल तर त्याला एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो याला आपण त्याचा पिरियड ऑफ एसएचएम असतो. जनरली मी एक कन्सिडर करतो. सपोज आपण असं कन्सिडर करूया एक ऑसिलेशन पूर्ण करण्याला टी एवढा टाइम लागतो आणि आपण असं कन्सिडर करूया सुरुवातीचा टाइम टी असेल इनिशियल टाइम आणि एक फेरी तो टी वेळेत पूर्ण करतो. टोटल टाइम किती झाला तर टी प्लस टी. नाव हा टी माहिती आपल्याला 2 पाय अपॉन ओमेगा असतो. समजा मी कन्सिडर केलं नंतरचा टाइम किती एका रिव्होल्यूशनचा तर टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. आपल्याकडे जनरल इक्वेशन डिस्प्लेसमेंटचं x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय कन्सिडर करतो आपण. ओमेगा टी प्लस फाय थोड्या वेळासाठी आपण ही किंमत इथे ठेवूया. इथे पहा a इनटू sin ओमेगा मी जर ती किंमत ठेवली t प्लस 2 पाय अपॉन ओमेगा प्लस फाय असं आपण कन्सिडर केलं. आता इथं बघा ओमेगा जो ब्रॅकेट मध्ये बाहेर आहे आतमध्ये जर मल्टिप्लाय झालं तर हा ओमेगा आणि हा ओमेगा कॅन्सल होईल. a sin ओमेगा t प्लस 2 पाय प्लस फाय मिळेल. आणि आपण जर याला जनरलाइज केलं sin ओमेगा t प्लस फाय प्लस 2 पाय असं जनरलाइज केलं आपल्याकडे जनरल फॉर्म्युला आहे sin 2 पाय प्लस थीटा इक्वल टू sin थीटा असतं. त्याच्यामुळे बघा हे 2 पाय प्लस हे थीटा म्हणजे मला हे मिळेल a sin ओमेगा t प्लस फाय. म्हणजे तुमच्या ह्या इक्वेशन वरून असं लक्षात येतं बघा आफ्टर टाइम t कॅपिटल T टाइम नंतर डिस्प्लेसमेंट रिपीट होते. म्हणजे x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय हे सुरुवातीला इक्वेशन होतं ऍट टाइम t and after time capital T म्हणजे period the displacement equation again repeat itself. That means particle requires time for one oscillation is 2 pi upon omega. Hence this is called as the period of oscillation. याला आपण त्याचा period of oscillation असं म्हणतो. लक्षात आलं तुमच्या बा period of SHM म्हणजे काय time taken by particle performing SHM to complete a one oscillation. या इक्वेशन वरून हे प्रूव्ह होतंय की after time t this capital T the particle repeats its displacement, that is x is equal to a sin omega t plus phi. Hence this t is, that means particle requires a time for one oscillation is 2 pi upon omega. Then you can write t is equal to 2 pi upon omega. याला आपण डिफरंट फॉर्म मध्ये लिहू शकतो. वेगवेगळे फॉर्म आहेत त्याचे. कसं पहा आता आपल्याकडे इक्वेशन आहे t is equal to 2 pi upon omega. बट आपल्याला माहिती आहे
ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम असतं. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण बघितलं होतं. ही जर किंमत मी इथे टाकली तर टी इक्वल टू 2 पाय अपॉन के अपॉन एम म्हणजे एम अपॉन के होईल. 2 पाय इंटू एम अपॉन के असं आपल्याला इक्वेशन मिळेल. इथे जर तुम्ही बघितलं सॉरी स्क्वेअर रूट मध्ये घ्यावं लागेल आपल्याला. ओमेगाचं स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट जर घेतला आपण इथं बघा ओमेगा वरून स्क्वेअर रूटच्या आतमध्ये के अपॉन एम मिळेल. इथं मग होईल ते एम अपॉन के मिळेल आपल्याला. असे इक्वेशन मिळेल. बट याला आणखी मी सिम्प्लिफाय करू शकतो. टी इक्वल टू 2 पाय रूट ऑफ लक्षात तुमच्या काय चाललंय ते तर टी इज इक्वल टू 2 पाय एम आणि के. बट के इज व्हॉट के इज एफ अपॉन एक्स असं आपण केलं लिहू शकतो. एफ अपॉन एक्स पण लिहू शकतो. इन टर्म्स ऑफ आपल्याला फोर्स आणि ऍक्सेलरेशनच्या फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला ते एक्सप्रेशन आपण लिहू शकतो. परत एकदा सांगतो पहा. टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा इक्वेशन आहे आपल्याकडे. के इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. बट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं के अपॉन एम. त्याच्यावरून टी इज इक्वल टू मी काय लिहू शकतो 2 पाय अपॉन रूट ऑफ के अपॉन एम. ओमेगाची किंमत ठेवली पण एम हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असल्यामुळे तो न्यूमरेटर होतो. आणि आपल्याला आणखी एक इक्वेशन मिळतं टी इज इक्वल टू रूट ऑफ एम अपॉन के. टी इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम अपॉन के. हे एक इक्वेशन आपल्याला इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट मिळतं. आता हे इक्वेशन आपण कशासाठी वापरतो तर हे इक्वेशन जे स्प्रिंगचे प्रॉब्लेम्स असतात. तुम्हाला स्प्रिंग दिली जाते त्याला एक मास दिलं जातं त्याला ऑसिलेट केलं त्याला एसएचएम दिली तर त्याचा पिरियड तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी या इक्वेशनचा तुम्हाला उपयोग केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मिळतं टी इज इक्वल टू तर आपण काढू शकतो एम अपॉन के. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन जे आहे पिरियोडिक टाइमचं मिळू शकतं. नाउ लेट्स सी द नेक्स्ट. आणखी आपण पुढची डेफिनेशन याचं लक्षात ठेवा. ज्या स्प्रिंगचे प्रॉब्लेम असतात सपोज दिस इज द स्प्रिंग मास इज व्हेरी स्मॉल आणि या स्प्रिंगला आपण समजा एक हेवी मास अटॅच केलं आणि स्प्रिंगचं फोर्स कॉन्स्टंट के असेल. मासलेस स्प्रिंग असेल फोर्स कॉन्स्टंट के असेल. याला तुम्ही असं ऑसिलेट केलं तर त्याचा पिरियोडिक टाइम फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला स्प्रिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या फॉर्म्युलाचा तुम्हाला उपयोग होणार आहे. आणि टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा आपण हे जर लिहिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण पिरियड हा डिफाइन करू शकतो. नाउ नेक्स्ट इज दॅट पुढचं जे आहे ते आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी काय आहे. फ्रिक्वेन्सी इज a reciprocal of periodic time n equal to 1 upon t. That means how to define the frequency? The number of oscillations completed by the particle performing SHM in a 1 unit time. एका युनिट टाइम मध्ये त्या पार्टिकलने जेवढे नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड केलेले आहेत नंबर ऑफ ऑसिलेशन्स completed by particle performing SHM in 1 unit time is called as the frequency. Frequency is a reciprocal of periodic time. आता आपण बघितलं periodic time काय मिळतो 2 pi under square root m upon k. आता आपण बघितलं तर फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे याचा रेसिप्रोकल 1 upon 2 pi root of k upon m. So this is the frequency. याचा आपल्याला काय करावं लागेल रेसिप्रोकल घ्यावं लागेल. याचा रेसिप्रोकल घेतला की आपल्याला त्याची काय मिळेल फ्रिक्वेन्सी मिळेल. किंवा तुम्हाला हे पण माहिती आहे n equal to 1 upon t 1 upon 2 pi upon omega. तो ओमेगा upon 2 pi हे सुद्धा आपण त्याची काय लिहू शकतो फ्रिक्वेन्सी लिहू शकतो. तर अशा पद्धतीने पार्टिकल जर SHM परफॉर्म करत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द फ्रिक्वेन्सी. नाउ आता हे जे आहे पिरियड फ्रिक्वेन्सी यांचा मॅक्सिमम उपयोग कुठे केला जातो
तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये नीट आणि सीईटी आणि जेईई मध्ये तुम्हाला स्प्रिंग वरती काही प्रॉब्लेम्स विचारलेले असतात. त्याचा आपल्या पुस्तकामध्ये नोट म्हणून काही कॉन्सेप्ट दिलेला आहे. तर तुम्ही थोडक्यात तुम्हाला सांगतो की स्प्रिंग जे आहे एक किंवा एक पेक्षा जास्त स्प्रिंगचं आपण कॉम्बिनेशन करू शकतो. सपोज आपल्याकडे दोन पेक्षा जास्त स्प्रिंगचं आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशन करू शकतो. कॉम्बिनेशन रेजिस्टर आणि सिरीज सारखं आहे. सपोज मी असं कन्सिडर केलं, दिस इज अ वन स्प्रिंग हॅव्हिंग फोर्स कॉन्स्टंट K1 and this is another spring having force constant K2. आता याला जर मी मास अटॅच केलं तर मास दोन्ही स्प्रिंगला सेमच अटॅच आहे. मग आता अशा कंडिशन मध्ये हे जे कॉम्बिनेशन आहे ना, या कॉम्बिनेशन म्हटलं जातं सिरीज कॉम्बिनेशन. त्याला म्हटलं जातं सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन जर असेल आणि या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये वन आफ्टर अनदर अशी डायग्राम असू शकते किंवा तुम्हाला असंही दिलं जाऊ शकतं. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द series combination. When there is a series combination of a spring, what is the effective force constant? त्याचा effective force constant काय असतो? What is the effective of this K1 and K2? या दोघांचा combined effect असतो आणि तो effective force constant रेजिस्टर सारखा असतो. तुम्ही दोन कन्सिडर म्हणजे रेजिस्टर इन सिरीज आणि पॅरलल तसे ते इफेक्टिव्ह असतो. 1/k समजा मी त्याला इफेक्टिव्ह म्हणतो इज इक्वल टू 1/K1 प्लस 1/K2. आणि तुम्ही जर याला सॉल्व्ह केलं तर 1/k इफेक्टिव्ह इज इक्वल टू तुम्हाला मिळेल K1 प्लस K2 अपॉन K1 इंटू K2. आणि मग K इफेक्टिव्ह तुम्हाला काय मिळू शकतो का, K1 इंटू K2 अपॉन K1 प्लस K2. असं तुम्हाला इफेक्टिव्ह त्याचा फोर्स कॉन्स्टंट मिळतो. कधी ज्यावेळेस आपण म्हणतो की या स्प्रिंग ज्या आहेत मासचे स्प्रिंग असतात, त्या स्प्रिंग जर समजा दोन स्प्रिंग सिरीज मध्ये असतील, दोन किंवा तुम्ही दोन पेक्षा जास्त घेतल्या, तीन असतात, त्यांचे फोर्स कॉन्स्टंट वेगवेगळे असतात. तर 1/K1 प्लस 1/K2 प्लस 1/K3 मिळाला असतं. असं n स्प्रिंग असतील सिरीज मध्ये तर तुम्ही n टाइम्स त्यांच्या रेसिप्रोकलची ऍडिशन घेऊ शकता. सो दिस इज द सिरीज कॉम्बिनेशन. सिंपल आहे. तुम्हाला याच्यामध्ये कधी कधी विचारलं जातं सिरीजचं कॉम्बिनेशन दिलंय, पिरियड फाइंड आउट करायला लावतात. मग तिथे तुम्हाला ह्या k च्या ऐवजी काय पुट करावं लागेल, k इफेक्टिव्ह टाकावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण स्प्रिंगचं जे आहे सिरीज कॉम्बिनेशन बघितलं. आता याच्यामध्ये आणखी असं पण आहे, समजा तुम्ही काय केलंय, n स्प्रिंग आहे, n नंबर ऑफ स्प्रिंग्स आर इन सिरीज बट हॅव्हिंग अ सेम फोर्स कॉन्स्टंट. त्यांचा फोर्स कॉन्स्टंट सेम आहे and suppose there are n number of springs. किती स्प्रिंग्स आहेत, n number of springs are connected in series combination. Then what is the k effective? K effective is a k upon n. This is generalized formula for problem solving of NEET and JEE exam. NEET आणि JEE exam मध्ये किंवा CET च्या exam मध्ये त्याच्यावरती एक दोन प्रश्न कधी कधी विचारलेले असतात. तर लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतो, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सिरीज हे दोन डायग्राम लक्षात ठेवू शकता तुम्ही. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये इफेक्टिव्ह फोर्स कॉन्स्टंट काय असतो, तर 1/k इफेक्टिव्ह इज इक्वल टू 1/K1 प्लस 1/K2. या ऍडिशन केली तुम्हाला तर हे लक्षात येईल. आणि देयर आर n नंबर ऑफ स्प्रिंग्स आर कनेक्टेड इन सिरीज कॉम्बिनेशन ऑफ अ सेम फोर्स कॉन्स्टंट. समजा इथं फोर्स कॉन्स्टंट सेम आहे, तर आपण डिफरंट घेतला होता. जर सेम फोर्स कॉन्स्टंट असेल तर इफेक्टिव्ह काय असतो, इफेक्टिव्ह असतो k/n. जो फोर्स कॉन्स्टंट सेम असेल त्याला जेवढ्या स्प्रिंग्स असतील 10 स्प्रिंग 5 स्प्रिंग काय असेल त्याने डिवाइड केले की त्याचा इफेक्टिव्ह फोर्स कॉन्स्टंट मिळतो. हे झालं एक कॉम्बिनेशन. समजा दुसरं कॉम्बिनेशन पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर काय करू शकतो आपण, सपोज स्प्रिंगचं पॅरलल कॉम्बिनेशन केलं. पॅरलल कॉम्बिनेशन माहिती आहे आपल्याला. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये समजा मी डायग्राम अशी कन्सिडर करतो, पॅरलल कॉम्बिनेशन. सपोज दिस इज द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द स्प्रिंग. This is called as the parallel combination. Here is the mass K1 and K2 आणि असे असू शकतो. This is called as the parallel combination. इथे K1 आणि K2. Parallel combination मध्ये खूप सोपं आहे. त्याचा K इफेक्टिव्ह असतो, सरळ सरळ त्यांच्या फोर्स कॉन्स्टंटची ऍडिशन करायची K1 प्लस K2. जेवढे पॅरलल मध्ये असतील n नंबर असतील तर n नंबर ऑफ स्प्रिंगच्या पॅरलल मध्ये जोडलेले असते तर त्यांचा k इफेक्टिव्ह मिळतो. सगळ्यांचे आपल्याला काय करावे लागते, ऍडिशन करावे लागते. तर अशा पद्धतीने आपल्याला इफेक्टिव्ह
आपण फाइंड आउट करू शकतो. इफेक्टिव्ह फोर्स कॉन्स्टंट सिमिलरली याच्यासारखं जर n number of springs are of a same force constants are connected in series, समजा n number of springs are connected in parallel combination ज्यांचा फोर्स कॉन्स्टंट सेम आहे, अशा वेळेस त्याचा k इफेक्टिव्ह काय असेल. जसं इथं आपण बघितलं तर k upon n असतो, इथं k into n असतो. समजा n नंबर ऑफ स्प्रिंग्स आहेत आणि त्या आपण त्यांचा फोर्स कॉन्स्टंट k आहे, असं जर आपण पॅरलल मध्ये कंबाईन केलं तर त्याचा इफेक्टिव्ह काय असतो तर k into n. तर अशा पद्धतीने आपण जनरल फॉर्म्युले हे तुम्हाला नीट आणि सीईटी साठी सॉल्व्ह करायला उपयोगाला येईल. आपण याचे काही प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करणार आहोत, न्यूमेरिकल्स आपण काही सॉल्व्ह करणार आहोत. तर अशा पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये आपण पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड यांचा अभ्यास केलेला आहे. हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी उपयोगाला येईल. तुम्ही पॉज करून त्याचे फॉर्म्युले बघू शकता आणि त्याच्यावरती आपण काही न्यूमेरिकल सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ऑसिलेशनचा जो पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूडचा पार्ट आहे तो आपण कंप्लीट केला आहे. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.